होतंय मुझे बाबा ताछा ताछा बोलते हैं। दिख रहा है आप सबको? ये पहनूंगी मैं आज, अच्छा लगेगा। हाय हॅलो, श्री स्वामी समर्थ. कशा आहात ताईंनो? मित्र एकदम मजेत आहे आणि मस्त आहे. तर तुम्ही कशा आहात? तर झाली आहे आपली गाऊनचा प्रवास चालू. तर आपलं रोज तेच चाललेलं असतं. आपण गाऊन घालतो, दिवसभर घरामध्ये असतो त्यामुळं, आणि स्वतःकडं अजिबात लक्ष देत नाही. तर त्यातलीच मीही एक आहे. तर आज मी ठरवलं होतं की मला आज अजिबात गाऊनमध्ये राहायचं नाही. तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे एकदम साधी सिंपल साडी, आणि 4 गोष्टींमध्ये आपण छानपैकी तयार होऊ शकतो. म्हणजे बाहेर जायचं नाही, त्यामुळे आपण काय हॅवी मेकअप वगैरे, आपल्याला कसं वाटतं ना का आज आपल्याला कुठं बाहेर नाही जायचं, आपल्याला कशाला मोठं हॅवी मेकअप करायचे, मग कंटाळा येतो पूर्ण घरामधले कामं करून वगैरे. सगळे कामं खूप असतात आपल्याला, पण ते कामं कोणालाही दिसत नाहीत. सगळे बोलतात तुम्ही काय करता, पण आपली कामं आपल्यालाच माहीत असतात. तर जशी मला वाटतं की जशी आपली गरज जशी घरातल्या कामांसाठी आहे, तशी सर्वात जास्त गरज आपली ही आपल्या स्वतःला आहे. तर मी आज तेच विचार केला, म्हणलं कामं थोडीशी साईडला ठेवूया आणि आज मस्तपैकी साडी वेअर करूया. मलाही कुठंच नव्हतं आज, पण तरीही ठरवलं होतं की म्हणजे आपण साडीच घालूया आज. आणि कसं असतं, कपाटामध्ये खूप साड्या असतात, कधी कधी आठवतही ना आपण कोणती साडी केव्हा घातली होती. तर माझ्यासोबत तेच झालं, आणि मी तर ठरवलं आहे सगळ्यात अगोदर पहिलं स्वतःला खुश करणार आहे, आणि बाकीच्या नंतरच्या गोष्टीनंतर. कारण काम तर आपल्याला चुकणार नाही आहे, त्याचबरोबर आपल्याला स्वतःला आनंदही राहायचा आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. आपण ठीक राहिलो तर पूर्ण घर ठीक राहणार आहे आपलं. आणि सतत आपलं कसं बघा, काही काहींना आता सवय असते. आता पाऊस चालू झालेला आहे, उघडलेला आहे, तर घरामध्ये बघा चौकड आता बुरशी येते किचनमध्ये सगळ्यात जास्त. तर आपलं कसं असतं ना, 24 तास आपण त्या किचनमध्ये इतके घुसून असतो, हे घाण झालं, ते घाण झालं, ते घाण झालं. ते साफसफाईमध्येच बऱ्याच जणींचे वेळ तिथंच जातो आपला. आणि आपण तेच काम करत बसतो ना, आपलं खाण्यापिण्याकडे लक्ष आहे ना, स्वतःकडे लक्ष आहे ना, कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नसतं. मुलांची शाळा चालू झाली आहे, मुलं शाळेत जातात, आणि आपलं मग तेच दिवसभर काम, फक्त मुलांना सोडायला जायचं, आणायला जायचं, आणि दिवसभर किचनमध्ये राहायचं. तर हे न करता, काम तर आपल्याला करायचंच आहे, पण थोडं थोडं करून थोडासा स्वतःला वेळ द्या आणि स्वतःची काळजी घ्या. कारण तुम्ही स्वतःला वेळ दिला तरच बाकीच्या गोष्टी सगळ्या घडणार आहेत. जर तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला कोणी म्हणणार नाही आहे. तुम्ही दिवसभर गाऊनमध्ये राहिल्या काय, घरातल्यांना काय वाटतं की हां ही दिवसभर अशीच असते तशीच असते, पण तुम्ही का राहता हे त्यांना अजिबात समजत नाही. कारण त्यांची काळजी घेता घेता तुम्ही स्वतःकडे दुर्लक्ष करता. ते तुमच्या तोंडावर नाही, पण आपल्याला पाठीमागे ते नावं ठेवत असतात की दिवसभर ह्याच्यामध्येच असते, ही कधी तयार होत नाही, कधी चांगलं राहत नाही. तर असं न करता आपणही स्वतःकडं थोडंफार मला तरी वाटतं लक्ष दिलं पाहिजे. आणि अगदी असं काही नाही की महागड्या वस्तूच लागतात, अजिबात नाही. जे आपल्या घरामध्ये आहे, आता तुम्ही बघितलं असाल, मी फक्त 4 वस्तू घेतलेल्या आहेत. लिपस्टिक घेतलेली आहे, पेन्सिल घेतलेली आहे, एक क्रीम घेतलेली आहे, आणि पावडर. जे तुमच्याकडं असेल ते, असं नाही की जे माझ्याकडं आहे तेच पाहिजे आहे तुम्हालाही, अजिबात नाही. कारण आपल्याला स्वतःला खुश ठेवायचं आहे, आनंदी ठेवायचं आहे. आणि कसं असतं ना, आपल्या डोक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी चाललेल्या असतात, पण आपण इतरांना बोलून दाखवत नाही. आपण त्या आतल्या झुरत असतो. कारण मिस्टरांना सांगावं तर मिस्टरांना त्यांच्या कामाचा लोड असतो, बाकी इतरांना, मुलांना सांगावं तर मुलांना त्यांच्या अभ्यासाचा लोड असतो. म्हणून आपल्या डोक्यामध्ये खूप गोष्टी चाललेल्या असतात, पण आपण त्या इतरांना सोबत शेअरही करत नाही आणि आपलं कुणी ऐकूनही घेत नाही. तर त्यामुळं काय करायचं आहे ना, होईल तितकं आपल्या आवडत्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला. मग त्या काही असो, जे तुम्हाला गोष्टी आवडतात, कमीत कमी दिवसाचे 1 ते 2 तास आपल्याला स्वतःसाठी द्यायचेच आहेत. मग ते काही असू, तुम्हाला जी तुमची आवड आहे ते तुम्हाला करायचं आहे. घरातले मी नाहीतर म्हणतात मला किचनमधलेच कामं करा, नाही, ते कामं सोडून जे स्वतःचे वैयक्तिक आहेत ते, तुम्ही मेहंदी लावायला आवडत असेल, किंवा एखादी सिरियल पाहायला आवडत असेल, किंवा एखादी फिल्म पाहायला आवडत असेल, किंवा मैत्रिणींसोबत गप्पा मारायला आवडत असेल, काही असो, पण त्या गोष्टी स्वतःसाठी असायला पाहिजेत. कारण दुपारचा तरी किमान वेळ आपण हे स्वतःसाठी आपल्याला दिलाच पाहिजे. किंवा इतर ज्या मैत्रिणी आहेत आपल्या, त्या काही जणी खूप कामालाही जातात, जॉब करतात काही जणी, पण काही काही अशा आहेत की ज्यांना फक्त म्हणजे गृहिणी आहेत, हाऊसवाईफ आहेत, त्यांचे असं म्हणता येणार नाही की काम कमी असतं, उलट त्यांना तर काम खूप जास्त असतं. आणि काही काही तर माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या जॉबही करतात आणि घरही सांभाळतात. तर हे सगळं करताना हे आपण स्वतःकडं, माझं म्हणणं हेच आहे की अजिबात आपण दुर्लक्ष करायचं नाही आहे, स्वतःची काळजी घ्यायची आहे. कारण आपली काळजी आपणच घेऊ शकतो. आणि कसं आहे ना, आपला आजचा दिवस गेलेला उद्या येणार नाही आहे, कारण आपलं वाढतं वय चालू, कारण आपण 30-35मध्ये आहोत आता, तर आपलं वाढतं वय वाढत चाललेलं आहे. आणि
आत्ताच इथून मागचं गेलेलं आहे मुलांच्या ह्याच्यामध्ये, लग्नाच्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे. आणि आता इथून पुढचं आपलं किचनमध्येच आहे. याला हे आवडतं ते बनवून द्यायचं आहे, त्याला ते आवडतं ते बनवून द्यायचं आहे. तर नाही, तुम्हालाही काय आवडतं ते बघायचं आहे, ते बनवायचं आहे, ते खायचं आहे. आणि पाहू शकता मी हे कानातले मला तर खूप आवडले. तुम्ही सांगायचं आहे बरं का मला कसे दिसत आहेत. तर मला खूप आवडले, कारण मीही तुमच्यातली एक आहे. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर मला तेही विचारू शकता. तर पाहू शकता मी किती कमी वेळामध्ये, फक्त अर्धा तासामध्ये मी तयार झालेली आहे. आणि जोपर्यंत सिंदूर लावत नाही तोपर्यंत आपला लुक काही कंप्लीट होत नाही. आणि मला तर खूप आवडतं सिंदूर लावायला, कारण साडी वेअर केली ना की मला खूप आवडतो सिंदूर. आणि गळ्यामध्ये हे एकदम साधं सिंपल घातलेलं आहे. अगदी तुमच्या समोरच मी तयार झाले, अजिबात काही वेगळ्या गोष्टी लावल्या नाही. तुम्हाला लिपस्टिक म्हणतात बाई, लिपस्टिक नाही लावू शकत, तर नाही लावली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण तयार व्हा. हे बघा माझी साडी दिसते का तुम्हाला? पूर्ण पूर्ण साडी दाखवायची म्हटलं तरी दिसत नाही. दिसते का? दिसते? आहे की नाही? आता बाहेर जायचं म्हणजे तरी जाऊ शकतो आणि घरात बसायचं म्हणजे तरी बसू शकतो, एकदम हॅपी आणि एकदम आनंदामध्ये. आणि दिसते आणि कसं ना गाऊन आपल्याला कम्फर्टेबल वाटतो. तर परत म्हणेल कधीतरी गाऊन साईडला ठेवा आणि साड्या वगैरे घाला. तर आमच्याकडं वातावरण असं आहे आणि सगळे कपडे हवेने एके ठिकाणी जाऊन बसलेले आहेत. बाहेर म्हणाल तर खूप खूप ऊन आहे. तर आता मी माझ्या रील्स बनवायला घेणार आहे. तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग.